मग इनहेरिटन्स इंटरव्ह्यूला विचारलं जातं. सो असं सांगायचं त्यांना की पॅरेंटकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या चाइल्ड क्लासला डायरेक्टली मिळणार आहेतच, त्यामुळे चाइल्ड क्लासला त्या गोष्टी परत लिहाव्या नाही लागत आहेत, म्हणजे त्याचं रिपिटेशन तो वाचवतोय. प्लस चाइल्ड क्लासकडे एक चान्स कसा असतो की त्या मेथड तो घेऊन त्याच्यामध्ये आणखी काही मेथड्स तो ॲड करू शकतो. मेथड्स म्हणा, मेंबर्स म्हणूया, आणखी काही मेंबर्स तो ॲड करू शकतो. म्हणजेच एक्झिस्टिंग गोष्टींमध्ये स्वतःच्या काही गोष्टी ॲड करणे, याच कन्सेप्टला इनहेरिटन्स असं म्हणतात. मग इनहेरिटन्सचा जर पर्स्पेक्टिव्ह तुम्ही बघितला तर पॅरेंट क्लास महत्त्वाचा आहेच आहे, पण त्यानंतर येणारा जो चाइल्ड क्लास आहे ना, याच्यामुळे इनहेरिटन्सची कन्सेप्ट आली. बघा ना, पॅरेंट क्लास एकटा असेल, फक्त पॅरेंट, तो फक्त काय झाला, नॉर्मल क्लास झाला. पण आता एक क्लास पिक्चरमध्ये आला जो म्हणतोय मी तुझ्याकडनंच इनहेरिट होतोय, म्हणजे एक्सटेंड करतोय. याचा अर्थ याच्याकडच्या गोष्टी या क्लासकडे मिळणारच आहेत. म्हणजे हा क्लास जर प्रेझेंट नसेल तर पॅरेंट क्लासचं काही महत्त्व नाही आहे, तर तो नॉर्मल क्लास म्हणून, म्हणजे आत्तापर्यंत आपण जे कोड करत होतो ना तसा तो क्लास चालू शकतो, नॉर्मल क्लास. बरोबर की नाही? सिंगल क्लास आहे, एकदम निवांत चाललाय, स्वतःपुरता बघतोय.